ब्रेकिंग न्यूज आज आपल्या चॅनलवर ह्या क्षणाला सगळ्यात मोठी बातमी येत आहे। ती म्हणजे एका शेतकऱ्यावर बिबट्याने भयंकरपणाने हल्ला केल्याचे दिसून येत आहे। तर हीच ती जागा आहे, बिबट्याने इथेच त्या माणसावर हल्ला केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता त्या माणसाची चप्पल इथं पडलेली दिसून येत आहे। तर मला असं वाटतंय त्या घरच्यांची काय अवस्था असेल ती आपण जाणून घेऊया। त्या घरच्यांचं काय मन होत असेल, त्या घरच्यांना काय वाटत असेल हे आपण आज जाणून घेऊयात। ठीक आहे, चला। वहिनी आता रडत नका बसू, बरं होईन त्यो, कमी एवढं काळजी करताय। अहो नका टेन्शन घेऊ तुम्ही, पाटील घेऊन गेले त्याला दवाखान्यात, आता बरं आहे म्हणते। काय नाही होणार, काय सुद्धा होणार नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका। हे काय पाटील रडत काय बसली तू? हा काय काळजी करू नको, बघ आम्ही नेलाय दवाखान्यात, डॉक्टर म्हणले जखमा झाल्यात पण वर आहेत, त्याला काय असं गंभीर काय दुखापत झाली नाही। हे बघा, हेच ते शेतकऱ्याचं घर आहे। तर आपण आता यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। तर ह्याच त्यांच्या पत्नी आहेत, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? नाही काय मत असणार आहे। अहो म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा तुम्ही। आता काय वाटायचं, नवऱ्याला नेला माझ्या बिबट्याने, लय तर पडत होते। पण एवढ्या रात्रीचे तुमचा नवरा कशाला गेला होता शेतात? अहो आमची डिपी खराब झालती, मी दुसऱ्या डिपीतून लाईट घ्यायला गेलते। आता पाण्यासाठी जावं लागते कुठे पण। अहो त्यांची डिपी जळाली होती आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्या डिपीहून लाईट घेतली होती, त्यांचं बरणं ताणाव होतं म्हणून गेलं होतं ते रातचं। पण तुम्ही अशी जाताना स्वतःची काळजी घेत नाही का? शेतात जाताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे की नाही? तर त्यांनी घेत नव्हते का काळजी? आपण काळजी तर सगळेच घेतो ना, मग आता वावरात जायचं सोडून द्यायचं का आम्ही? हे बिबट्यांची बी आहे ना। अहो काळजी ठीक आहे, पण आता त्यो तरी किती दिवस झालं दुसऱ्याला म्हणून चल चल, त्याला बी थोडं काहीतरी वाटलं असेल म्हणून एकटा गेला असेल त्यो, दुसऱ्याला सारखा त्रास देणं बरोबर आहे का? पण असं जाणं पण योग्य नाही ना रात्रीच्या वेळेस, बरोबर की नाही? अहो पण कसं असतं मॅडम माहिती का, रात्री आपापल्या लाईट येत राहत्यात, जावं लागत, मग नाही पाणी नाही दिलं तर पीक जळणार आमचं। हे बघा, हे असं जर चालत राहिलं तर कसं होईल? आता जमिनीवर अतिक्रम झालं तर लोकांनी काय करावं, जनावरांनी कुठं जावं, ह्याचा तुम्ही योग्य निर्णय घ्या। हो मॅडम, काय बोलले तुम्ही? अतिक्रमण झालंय, जनावरांनी कुठं जायचंय? अतिक्रमण कोणी केलं हो? आम्ही? अहो पिढी जाती जमिनी आमच्याच नावावर रे, 7-12 आमच्या नावावर रे, आणि आम्ही अतिक्रमण केलंय वय। पण असा अतिक्रम झाल्यावर जनावरांनी जायचं कुठं, ह्याचा प्रश्न द्या मला। अहो मग अतिक्रमण जे करते ते ना त्यांच्या विरोधात आवाज उठवा ना तुम्ही, तिथं नाही काय बोलणार तुम्ही? मोठमोठाले बिल्डर आहे ना, राजकारणी आहे, तुम्हाला त्यांचं नाही घेणं देणं। तुम्हाला अतिक्रमण करणार कोण? शेतकरी। अरे आमच्या जमिनी मोजून मापून ठेवल्या सरकारनी, आम्हाला 1 फूट भर पुढं सरकता येत नाही का मागं जाता येत नाही, चालल्या सांगायला। आणि एवढी काळजी आहे ना तुम्हाला शेतकऱ्यांची, तर नुसता हल्ला झाला हे नका ना दाखव तुमच्या टीव्हीवर। आलाय ते खोकडं घेऊन कसलं आणि लागला इथं दाखवायला। तुम्ही शेतकऱ्याला काय मदत मिळेल ह्याचा अभ्यास केलाय? शेवटपर्यंत पाठपुरावा केलाय का तुमच्या चॅनलनी कधी, की हल्ला झाल्यानंतर शेतकरी कधी बरा झाला, त्याला गव्हर्नमेंट कडून शासनाकडून काय मदत मिळाली ह्याचा अभ्यास केलाय? शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्यात? रात्रीचं रानात जायला लागू नये, बिबट्या आला तर त्याला हुसकून लावलाय, धरून नेलाय, याचा अभ्यास केलाय कधी तुम्ही? आतापर्यंत दाखवलाय का अहवाल सगळा? दाखवा ना तुम्ही। नुसतं कधी त्या गोष्टीचा पंचनामा करतात, पण पंचनामा करून त्याला नुकसान भरपाई पण भेटत नाही। नुसतं म्हणते पिंजरं लावल्यात, सापडत एक पण नाही। बरोबर आहे, नुसत्या बातम्या नका दाखवू तुम्ही, त्यांचा पाठपुरावा पण करा शेवटपर्यंत। आणि अतिक्रमण कोण करतंय ना याचा अभ्यास करा आणि मग बोला अतिक्रमण कुठं होतात आणि कोण करतायत। जावा इथून। तुम्ही एक काम करा, आता मी त्या पोराला डबा बिबा घेऊन जातो। नाही आम्ही बी येतो पाटील तुमचं। वहिनी अहो नको तुम्ही एक काम कर, तिला बी काळजी लागली असेल, एक काम कर तू घरात जाऊन आवर सगळं। तुम्ही एक काम करा, मोठी गाडी घेऊन या आणि आपण सगळी त्यांना भेटायला जाऊ, तुम्ही तवर त्यांचा आवरून ठेवा। तुम्ही चला पाटील, आम्ही दोघं जाऊन ना गाडी बघून येतो। जाऊ, मी पण बाकीचं बघा। खूप वेळ झाला या, कधी येतो काय माहिती। हा मला बोलवलं स्वतः नाही आला, सारखं तेच काहीतरी बोलल अजून। इथं कुणी तर मला पाहिलं तर काय म्हणतील काय माहिती, इथं उड्या आडवळीत काय करायला लागली म्हणतील, पुन्हा लोकांना बोलायला तेवढंच फाटे फुटतात। कुठे गेला हा? लय वेळ झाला ही वाट बघत बसली असेल आपली,
पण काय करायचं, जाऊया काम उरकना ती. काय यायला हिनं मोकार टाइमपास लावलाय माझ्या माग. चार दिवशी होय किंवा नाही सांग ना, आज शेवटचा फैसला करूनच येतो. चला. कधी येतो काय माहिती हा. काय मग मॅडम, झाला का निर्णय तुमचा? पुन्हा आला का निर्णयवर तू? किती वेळ झालं रे वाट पाहते, तुला लवकर येता येत नाही का? एक तर हिथं बोलवलंय, कुणीतरी पाहिलं की अजून काहीतरी विषय वाढणार. तू वाट पाहत्या आणि मी इथं महिना झालं खेळत बसलोय तुझ्या माग. मला लवकरात लवकर सांगायचं हो किंवा नाही. तुला किती वेळा सांगितलंय मी हो म्हणू शकत नाही. मी तुला आवडतो का नाही? मी सांगू शकत नाही तुला काय. असं का ग मध्ये थांबलीस तू? मला 4 दिवशी सांग की मी आवडतो किंवा नाही. तुला सांगितलंय ना, मी तुला नाहीच म्हणते. हा बघ, मला एवढा टाइम नाही तुझ्यावर खेळत बसायला. माझा बा मला उद्या स्थळ बघतोय. हा मग कर ना, उलट किती चांगली गोष्ट आहे. कर लग्न. मी लग्न करणारच आहे, फक्त मी महिना झालं तुझ्यासाठी थांबलोय आणि तू थांब म्हणली म्हणून थांबलोय. तुला खरं सांगतो, तू माझ्या मागे ना वेळ वाया घालवतो. मी तुला कधीच हो म्हणणार नाही. हा बघ, तुला काय पुढे काय करायचं काय आहे नेमकं? अरे माझे खूप स्वप्न आहेत, माझं पूर्ण करिअर आहे. मला माझ्या फॅमिलीचं पूर्ण जिम्मेदारी मला उचलावं लागते. तुला कळत कसं नाही? मी नाही म्हणू शकत. अगं मला तुझं सगळं मान्य आहे, तुझी स्वप्न आहे ते, तुला करिअर करायचं आहे, पण तू माझ्यावर लग्न कर, तुझी सगळी मी स्वप्न पूर्ण करतो. लग्ना अगोदर प्रत्येक मुलगा हेच म्हणतो, तू माझ्या सोबत लग्न कर, मी पूर्ण तुझी स्वप्न करतो. पण तसं काही होत नाही. लग्नानंतर प्रत्येक मुलगा बदलतो. हा, नंतर मग पुन्हा स्वतःच्या फॅमिलीचा विचार करतो, तो मुलीच्या घरच्या फॅमिलीचा विचार करत नाही. म्हणून मी तुला अगोदरच सांगितलं, मी लग्नाला होकार देणार नाही आणि प्रेमाला सुद्धा नाही. हे बघ, महिना झालं काय मग माझ्यावर टाइमपास केला का? खेळत बसली होतीस का? टाइमपास करायला मी तुला होच म्हणले ना, मग टाइमपास कुठून आला? मग महिनाभर काय गुलू गुलू माझ्यावर बोलत होती? अरे गुलू गुलू कधी बोलले का रे? मी तुला फक्त म्हणायची मला विचार करू दे, मला विचारायला वेळ दे. तुझंच असतं सतत काय हो म्हण नाही तर नाही म्हण, हो म्हण नाही तर नाही म्हण. का डोकं खातो तू? मला तुझी गरज नाही. माझ्या माग पुरींच्या लाईनी लागली, त्या लाईनी एक झाली की एक पोरगी मला होय म्हणती. आपला नाद करायचा नाही. तू दुसऱ्या मुलीला हो म्हण, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. हा, राहू नको माझ्यासोबत. मी दुसऱ्या पोरीला होय म्हणणार आहे आणि म्हणणारच आहे. फक्त तुझी माझ्या माग खेळ लावला का? महिना झालं त्या पायात मी थांबलोय. थांबलोय म्हणजे? फार खाऊ काय चाललंय इथं? काय चाललंय म्हणजे? ती मला होय म्हणते का नाही म्हणते विचारायला लागली. अरे माझ्या समोरच माझ्या बहिणीला विचारतो का भाड्या? ए, तू गळा कोणाचा धरला? तुला माहित आहे ना आपला बंगला, जमीन किती आहे, पैसा किती आहे आपल्याकडे. ते चुल काढात घाल. माझ्या बहिणीच्या बा काय करतो तू? काय करतो म्हणजे? तिनं आधी मला होकार दिलाय. मी दिला ना दादा, तो माझ्या माग लागला, मी त्याला नाही म्हणती. अरे पण तुला कळत नाही का? हे सगळं घरी सांगायचं ते. ए, 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 शांत. आमदार तिच्याकडे बघू दे. नाही, तिच्या का नाही माझ्या का बघ. तिचा विषय सोडून दे आता. तू आता इथून आहे ना गप घरी जा, नाही तर तुला अशी लावी नाही एक सांगतो. तू पहिल्यांदा गच्चूड सोड. आधी महिना झालं माझ्यावर गुलू 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 बाता करते. दादा खोटं बोलतोय. काय खोटं बोलतोय? महिना झालं खेळ लावला. हिथं कशाला आलीस मग? एवढं सांगायचं मला. बस काय चालय तू? काय नाही, तो माझ्या माग लागलाय प्रेमासाठी. हो म्हण नाही तर नाही म्हण, मी नाही म्हणती त्याला. अरे का तू काय डोक्यात जरा गेलेली काय? तुला कळतं का घर काय चाललंय घरी? आपल्या घरचा विचार केला का? हा, तो माझ्या मागा लागला आणि मी त्याला होय म्हणले, तो मला हाय म्हणलाय. लफडी करताना जरा विचार करीत जाय ना. दादा मी लपड केलं नाही. हा, लफड केलं नाही मग काय केलंय तू? मी बघितलं म्हणून ठीक नाही तर गावभर झालं असतं. हा, तू पण घे माझ्यावर आता. हा, तू निघ घरी जा. जा घरी जा. चल चल कडा निघ. आणि शायनर, ए शायनर, कॉलर धरायची नाही. तुला सांग, तू माझ्या माग पुरींच्या लाईनी लागल्या त्या. ही तुझी बहीण आहे ना, अशी अशी फिक तुम्ही अशीच फेकतो नाही. अशी फेकतो. हा, लय माजला का तू? माजलोय, बादच्या पैशावर माजलोय. मग तू पैसा त्या बाच्या पुढे दाखवायचा, माझ्या पुढे नाही दाखवायचा. आता कळलं? 4दा इकत घेईन तू. निघ. हा, निघ निघ, तू, चल, निघ. निघ तू. निघ इथून. बघतोस तुला परत. काय 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 टावेल काय? तुम्हाला कळत नाही का? मग वाला टावेल इथं टाकतात का? मी आत्ताच आवरलं होतं नाही. अगं मग काय झालं? उचला ते. अगं काय झालं? थोडा वेळ ठेवलाय फक्त. ते सोफा वाला झाल्यावर चालेल का? म्हणजे मी आत्ता आवरले आणि लगेच घाण करायची. जिथले ते ठेवता येत नाही. अरे मग एवढं काय बोलते टावेलाला? मी टाकतो ना बाहेर.
आणि ती बाथरूमची लाईट बंद केली का? नसन केली. नाही राहिली. राहिली ना? करतो बंद. कधी करणार? प्रत्येक गोष्ट सांगावं लागते का? प्रत्येक गोष्ट सांगायची मी लक्षात येत नाही का? दरवेळेस तेच तेच काय सांगायचं? अरे पण किती बोलते नुसती लाईट चालू राहिली तर काय आपण झालं? रोज रोज काय सांगायचं? जिथल्या तिथं ज्या त्या वस्तू ठेवता येत नाही का? आणि ते थोबाडाला पावडर थापला एवढा, तिथं मरणाची पावडर असून ठेवली असून. अरे मग बाद झाला. मला रोज रोज सांगून सांगून कंटाळा आलाय. उठा ते टॉवेल सुकायला टाकावं. अरे बाबा नवरा मी आहे का तू? तेच कळलं म्हणजे? एवढी का मला डाफरती मला तू? एवढी काय डाफरती म्हणजे? वल्ल करायचं काय? म्हणजे मी नुसतं दिवसभर आवरतच बसायचं का सगळं घर? काय लावलंय हे? 2 मिनिटं टावेल पडला तर का तुला लगेच त्रास होतो. लावायचा हात कसं वल्ल झाले बघा. वाळण ना मग ते. वा 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 वाळण ते मी तेच करत बसते. वाळवते आणि सुकवते. मला ना तुझा लय का तू पॉइंट नुसतं भांडण काढते, नुसतं भांडण काढते. तुला काय भांडण भांडण काढते करायचं म्हणजे? अहो तुम्ही करतायच तसं. आता मग असे जेवण केलं आणि ते ताट पण तसंच खरकट ठेवले. त्याच्या बेसिंग मध्ये टाकता नाही आलं तुम्हाला? मी काय टावेल टाकेत नाही, मी हिथच टावेल टाकणार. उचला उचला पटकन वाळा टाका. उठा लवकर इथून. उठा. अरे जेवायला देणार नाही सध्या काय? नाही तर घरातच घ्यायचे नाही. उठा एवढं काय बोलते का नुसतं टावेल? उठा आणि जा. जाताना तो ग्लास पण घेऊन जा. हे वैताग आलाय मला तुझं. असं वाटतं उघड लग्न केलं तुझ्यासोबत. ग्लास घेऊन जा. चाललेत ना ग्लास घेऊन जा. एक राहिलाय तो. नेतो ना मग. मंदसारखं करते माणूस. नुसतं कामवाली बाई करून ठेवली मला राबवायला. जिथल्या तिथं वस्तू ठेवता येत नाही. मी काय मूल करीन काय? आयला रोयत्या माझ्या बायकोनी मला लय पिडलंय र. लय वैताग देती. पण मला बी तिला इंगा दाखवायचा. सुट्टीच द्यायची नाही. पण करू काय हेच कळा ना. अरे करू काय म्हणजे माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. थांब जरा. हा इकडे इकडे इकडे. हा हिला यांनी तर लय मजा येईल गाड्या. थांब जरा आपण लगेच करू. आता असं असं घेतो का नाही तिला. लावला लावला लावला. मस्त लागले आज. मस्त एपिसोड आहे. आता कोणाचा नंबर आहे बॅ? हॅलो हॅलो. हा कोण बोलतंय? हा काजल सोनवणे बोलताय का? हा कोण बोलतंय? मी हवालदार पिचके बोलतोय पोलीस. हॅलो हवालदार पिचके बोलतोय. तुम्हाला नंबर कोण दिला? काय काय काम होतं? तुमच्या विरुद्ध आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आलेली आहे. माझ्या साहेब मी काय केलंय तेव्हा? कोणी केली कंप्लेंट? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही म्हणजे तुम्ही पोलिसाला चुकीचं समजताय का? हा आम्ही येडे आहे का? नाही 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 तसं नव्हतं म्हणायचं मला. अगं बाई कुठे गेलं तर मी काय बोल. साहेब आमचे हे घरी नाही. मी नंतर फोन करा ना तुम्ही. नाही नाही मला तुमच्याशीच बोलायचं आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काय केलंय मी? तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या खिशातले 50 500 100 रुपये तुम्ही चोरलेले आहेत. नाही नाही मी माझ्या नवऱ्याच्या खिशाला हातच लावत नाही. अहो गुन्हा केलेला प्रत्येक गुन्हेगार असाच बोलतो. मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. पण आमचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. आमचे ड्रोन फिरतात तुमच्यावर. ड्रोन ड्रोन फिरतात? हा आम्ही ड्रोन द्वारे तुमच्यावर लक्ष ठेवतोय. तुम्ही चुकीत सापडलाय. तुम्हाला मोठी शिक्षा होणार आता. नाही साहेब मी काहीच नाही केलं. खरंच सांगते मी. तुम्ही जे जे काय करताय ते सगळं आम्हाला ड्रोन द्वारे दिसतंय. आणि या बदल्यात तुम्हाला मोठी शिक्षा होणार आहे. आणि आम्ही तुम्हाला अटक करायला तुमच्या घरी येतोय. पोट ठेवला पार घाबरली. अरे घामाजली ती. आता खरी मजा येणार. आता एक कप करू. आता घरी जाऊ आणि बघू कशी घाबरली. अरे बाबा अरे यार असं आगाव येत जाऊ नको. दरवाजा उघडाय. काय झालं? पोलीस कुठं आहे?
पत्र्याव अहो ड्रोन लावलं, ड्रोन माझ्यावर. ड्रोन हा, कोणी लावलं? कशासाठी? पोलिसांनी. अरे पण काय केलंय तू? त्यांनी माझ्यावरती चोरीचा आळ टाकला. हो, मी काय नाही केलं, खरं सांगते. अयो, कुणी चोरी केली? तू चोरी केली? मी नाही हो, नाही हो, तुमची शपथ, मी चोरी नाही केली. त्यांचा फोन आलता मला. काय म्हणले? ते मला म्हणले तुम्ही चोरी केली, तुमच्यावर कंप्लेंट आली. हो, मी तुमची शपथ घेऊन सांगते हो, मी खरंच चोरी नाही केली. नाही काजल, मला माहितीये काजल तू चोरी नाही करणार. मला माहितीये तू चोरी नाही करणार. आणि ते म्हणले तुमच्या नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरल्यात. असं काही नाही, असं काही नाही, तू घाबरू नको. तुम्ही मला घरात सोडून जाऊ नका, नाही. एकटीला नका सोडू. मी कुठंच तुला सोडून जात नाही, मी इथंच बसतो. घाबरू नको तू, घाबरू नको, घाबरू नको. आणि मला एकटीला सोडू नका तुम्ही. नाही नाही, आज मी घरातली सगळी कामं करीन, सगळी कामं, फक्त मला सोडू नका. नाही तुला नाही सोडत. बरं ऐक ना, तेवढं मला पाणी दे ना, लई ताण लागली. नको, तुम्ही चला. अगे येतं तर जायचंय. कॅमेरा. किती घाबरती. खाऊ नका ना, काळीच उडल ना माझं. बरोबर, चल चल, मी आहे ना, टेन्शन घेऊ नको तू. चल चल, बघा इकडे तिकडे बघ.